शोधसी मानवा राहुडी मंदिरी, शोधसी मानवा राहुडी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी, शोधसी मानवा राहुडी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी. आज खरं पाहिले मित्रांनो, जो देतो तो देव, हे मी सांगत नाही, तर दृष्टी पुस्तकाचे लेखक वामन पै सांगतात. कारण की ज्याच्याकडून आपल्याला काही अपेक्षा असते, ज्याच्यातून आपल्या दुःखाची साधन होऊ शकते. आज खऱ्या अर्थानं जो महाराष्ट्र दुःखाच्या, संकटाच्या, मृत्यूच्या मगरमिठीमध्ये जात होता, आज त्याच महाराष्ट्राला वाचवण्याचं काम सर्वप्रथम IAS अधिकारी देवाच्या रूपातून तुकाराम मुंडे साहेब करत आहेत. देव कोणी पाहिला? देव पाहण्याची वस्तू नाही, देव कोणाला दिसत नसतो, परंतु ज्याच्या कर्तृत्वातून सर्वप्रथम एक प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांच्या काळजावरती उमटते आणि हृदयाच्या ठोक्यात ज्याचं कर्तृत्व, ज्याचं नाव आपलं धडकतं, तोच खरा देव. आज महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या सुद्धा चारी दिशेमध्ये एकाच नावाचा गाजावाजा सातत्याने सोशल मीडियाला होत आहे, आणि ते देवरूपी नाव म्हणजे आदरणीय सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब. अनेक रती महारथी वाईट माध्यमातून कृत्य करणारे सर्व झाले गायब, अशी सर्वांना पुरून उरणारे एकमेव IAS अधिकारी तुकाराम मुंडे साहेब. आज सर्वप्रथम या ठिकाणी मुंडे साहेबांचं कार्यकर्तृत्व काही स्वतःच्या समाजासाठी नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे, देशहितासाठी आहे, देश वाचला पाहिजे. हा युवा तरुणांनी सर्वप्रथम तुकाराम मुंडे साहेबांच्या विचाराचा कर्तृत्वरूपी धडासुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तुकाराम मुंडे साहेबांना सर्वाधिक जास्तीत जास्त सपोर्ट करणं, मला वाटतं हीच या देशासाठी सर्वप्रथम काळाची गरज असेल. हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं वाटतं. पुन्हा एकदा मला असं वाटतं, शोधसी मानवा राहुडी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी, शोधसी मानवा राहुडी मंदिरी.